हाय फ्रेंड्स, आज संडे आहे आणि मी चाललेली आहे रिलेटिव्हच्या लग्नाला। मी एकटीच चाललेली, मिस्टर पण गेले होते थोडे कामासाठी बाहेर। मी पोचली हॉलवर आणि ही माझी लहानपणीची मैत्रीण आहे, ती सुद्धा आली होती या लग्नासाठी। नवरीकडून आलेली आणि मी नवरदेवाकडून गेलेली आणि इकडे लग्न चालू आहे। पण आम्ही खूप दिवसांनी एकमेकींना भेटलो म्हणून आमच्या गप्पा आणि इकडे फोटो वगैरे काढणं चालू आहे। ही माझी ताई, हिच्याच रिलेटिव्हचं लग्न होतं आणि गर्दी होईल म्हणून आम्ही लवकरच जेवायला गेलो। खूप पदार्थ होते जेवायला, आम्ही जेवलो आणि मग मी घरी जायला निघाले। उसाचा रस दिसला म्हणून मी रिक्षेतून मध्येच उतरले आणि मग मला घरी जाता जाता माझी हालतच झाली। घरी आल्यावर माझं डोकं इतकं दुखत होतं की मी डोक्याला बाम लावून लगेचच झोपून गेली। संध्याकाळी सगळ्यांसाठी चहा बनवला, फ्लावर मटारची भाजी केली, मिरची तळली आणि मुलीचा उद्या EVSचा पेपर आहे म्हणून तिचा अभ्यास घ्यायला बसली। कामावर सुट्टी असली तरी घरकामाला कधीच सुट्टी मिळत नाही आणि मग भाकरी करायला कंटाळा आला म्हणून मी पोळेच काढले। जेवण झालं आणि मग भांडी ही तर काय माझ्या 5वीलाच पुजलेली आहेत। भांडी वगैरे घासली, किचनचा ओटा वगैरे सगळं आवरून घेतलं आणि मग मी मुलीचं दप्तर भरायला घेतलं। तिचं दप्तर भरलं आणि मग तिला दीदीसोबत मावशीकडे पाठवलं। बाय।